पारंपरिक फणसाच्या बियांची भाजी। नमस्कार, आपलं कोकणी मुलगी सुप्रिया माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर पाहूया फणसाची भाजी म्हणजे फणसाच्या बियांची भाजी कशी करतात ते आपण पाहूया। चला तर पाहूया। आज आपण आटलांच्या बियांची भाजी करणार आहोत। फणसांच्या बियाची भाजी करणार आहोत। त्यांना आपण आटले बोलता। त्याला आपण ठेचून घेतलेले आहोत। आता आपण त्याची साल काढून घेणार आहोत। फणसांच्या बियाची भाजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य मी कढीपत्ता घेतलेला आहे, लसूण, कांदा, टोमॅटो। ह्या फणसाच्या बिया आहेत, त्याची साल काढून घेतलेली आहेत। आपण कुकरमध्ये भाजी बनवणार आहोत। सर्वप्रथम आपण कुकरमध्ये तेल टाकून घेणार आहोत फोडणी देण्यासाठी। तेल थोडं गरम झाल्यानंतर आपण फोडणीला जिरं टाकणार आहोत। फोडणीमध्ये आपण जिरं टाकलेलं आहे। जिरं तडतडल्यानंतर आपण कढीपत्ता टाकणार आहोत। जिरा आपला तडतडत आहे। फोडणीला कढीपत्ता टाकलेला आहे, लसूण, लसूण थोडी लाल झालेली आहे। त्याच्यामध्ये आपण कांदा टाकून घेणार आहोत, कांदा चिरलेला। कांदा गुलाबी होईपर्यंत आपण परतून देणार आहोत। कांदा आपला गुलाबी असा झालेला आहे। त्याच्यामध्ये आपण कापलेला टोमॅटो टाकणार आहोत। टोमॅटोला पण आपण परतून देणार आहोत। चवीनुसार आपण मीठ टाकून घेऊया। चवीनुसार मीठ टाकणार आहोत। थोडीशी हळदी मिक्स करून घ्यायची आहे। एक टीस्पून लाल तिखट मसाला, किचन किंग मसाला, मिक्स करून घ्यायचं आहे। धना पावडर, हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। कांदा, टोमॅटो आणि आपण मसाले टाकलेले एकजीव झालेला आहे। त्याच्यामध्ये आपण सोललेली फणसाच्या बिया टाकणार आहोत। आता मिक्स करून घ्यायचं आहे। हे आपण मिक्स करून घेतलं आहे।
त्याच्यामध्ये आपण 1 ग्लास पाणी टाकणार आहोत. हे पहा. आणि आपण कुकरला शिट्टी देणार आहोत. अशा प्रकारे आपली फणसाच्या बियांची भाजी रेडी झालेली आहे. आपण पाहू शकता. हे पहा. ही पहा आपली अटलांची भाजी रेडी झालेली आहे. आपण अटलाची भाजीमध्ये फणसाच्या बियांची भाजी आपण चपाती सोबत नाहीतर भाकरी सोबत खाऊ शकतो. मी आता चपाती केली आहे. गरमागरम आपली फणसाची भाजी रेडी झालेली आहे. फणसाच्या बियांची भाजी रेडी झालेली आहे. टेस्टी अशी आपली फणसाच्या बियांची भाजी रेडी झालेली आहे. टेस्टी अशी फणसाच्या बियाची भाजी आपली रेडी झालेली आहे. आपण पाहू शकता. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय. धन्यवाद.